नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। पाहूया एक महत्त्वाची बातमी। कोकणाला जोडणाऱ्या पाचवड ते खेड या राज्य महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र या कामादरम्यान ठेकेदाराकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचा गंभीर आरोप वाहनधारकांकडून केला जात आहे। या हलगर्जीपणामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत असून वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास मानकुमरे पॉइंटजवळ एक भीषण अपघात घडला। MH14 MV 7307 क्रमांकाची कार रस्त्याच्या कडेला टाकलेल्या खडीचा अंदाज न आल्यामुळे घसरली आणि एका बाजूला धडकून पलटी झाली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच मेढा पोलीस ठाणे येथील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले। दरम्यान या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। रस्त्याच्या कामादरम्यान ठिकठिकाणी खडीचे ढीग टाकण्यात आले आहेत। तसेच मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालकांना रस्ता नेमका कुठे आहे हे ओळखणेही कठीण होत आहे। परिणामी वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। नागरिकांचा आरोप आहे की रस्त्यावर नियमित पाणी मारले जात नाही, त्यामुळे दुचाकीस्वारांसह सर्वच वाहनधारकांना धुळीचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे। ठेकेदाराने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। याच पार्श्वभूमीवर आणखी एक गंभीर बाब समोर येत आहे। रस्त्यावर पाणी मारण्यासाठी दबडेवाडी येथून वाहणाऱ्या कॅनॉलमधून खुलेआम पाणी उपसा केला जात असल्याची चर्चा स्थानिक शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे। याबाबत संबंधित प्रशासनाने तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे। आता प्रशासन आणि ठेकेदार याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या न्यूज मराठी लाईव्ह चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।